बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीमध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा मूळ रहिवासी असलेला परकीय सकरमाउथ कॅटफिश आढळून आल्यानं नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवर मोठं संकट ओढावलं आहे। वेगानं वाढणारा आणि अत्यंत सहनशील असलेला हा मासा स्थानिक माशांच्या अस्तित्वासाठी घातक ठरत असून वेळीच दक्षता न घेतल्यास चांदणी नदीची जैवविविधता कायमची नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सकरमाउथ कॅटफिश हा मासा तोंडाच्या सक्शन कपसारख्या रचनेमुळे नदीच्या तळाशी व खडकांना घट्ट चिकटून राहतो। तो मोठ्या प्रमाणात शेवाळ, सूक्ष्म जलचर तसेच स्थानिक माशांची अंडी खात असल्यानं देशी माशांचं प्रजनन मोठ्या प्रमाणात घटते। परिणामी रोहू, कटला, मृगल यांसारख्या स्थानिक प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण होतो आणि नदीतील अन्न साखळी विस्कळीत होते। चांदणी नदी ही परिसरातील शेती, पशुधन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहासाठी जीवन वाहिनी मानली जाते। मात्र या परकीय माशाच्या वाढत्या संख्येमुळे नदीतील नैसर्गिक समतोल ढासळत असून त्याचा परिणाम केवळ माशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जलपरिसंस्थेवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। जलचर, वनस्पती, पक्षी आणि इतर सूक्ष्म जीवसृष्टीवरही याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। पर्यावरण अभ्यासकांच्या मते हा मासा अनेकदा घरगुती ॲक्वेरियममध्ये शोभेसाठी पाळला जातो। मात्र आकार मोठा झाल्यानंतर काही नागरिक तो नदी, ओढा किंवा तलावात सोडतात। अशा निष्काळजी कृतीमुळेच आज हा परकीय मासा भारतीय नद्यांमध्ये पसरत असून चांदणी नदीलाही त्याचा फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी आणि तज्ज्ञांनी नागरिकांना कळकळीचं आवाहन केलंय की कोणताही परकीय मासा नदी, तलाव किंवा जलाशयात सोडू नये। ॲक्वेरियममधील मासे नकोसे झाल्यास त्याची योग्य व जबाबदार पद्धतीनं विल्हेवाट लावावी। तसेच अशा प्रकारचे मासे नदीत आढळल्यास इतर नागरिकांनी सतर्क करावे। वेळीच जागरूकता न दाखवल्यास चांदणी नदीतील देशी मासे, जलचर आणि संपूर्ण नैसर्गिक परिसंस्था कायमची नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही। त्यामुळे निसर्गाच्या रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं ही काळाची अत्यंत निकडीची गरज बनली आहे।